नमस्कार मित्रांनो, मी अंधेर नदीप. मित्रांनो, आपण बोलत असताना प्रेम विषय जर आला तर आपल्या डोळ्यासमोर चटकन येतो एक प्रियकर आणि प्रियसी. प्रेम याच गोष्टीवर सीमित न राहता प्रेम आपल्या आयुष्यावर केलं पाहिजे. प्रेम आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व सजीव वस्तूवर, निर्जीव वस्तूवर, शत्रूवर, विरोधकावर या सर्वांवर प्रेम केलं पाहिजे. आणि याच आशयाची कुसुमाग्रज यांची एक कविता आहे, प्रेम कुणावरही करावं. आणि तीच कविता मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय, प्रेम कुणावरही करावं. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं, भीष्म द्रोणाच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं, दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह झरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठावर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं, प्रेम खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लिलावर करावं, पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवावर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळ्यावर करावं, कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचंय त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचंय त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाएकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. प्रेम कुणावरही करावं. धन्यवाद.